नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरव बेंडाळे. रात्रीची वेळ आहे, तुम्ही गाढ झोपेत आहात आणि अचानक पोटाचा एक गोळा येतो आणि नाभीच्या म्हणजेच बेंबीच्या अगदी जवळ एक हलकीशी कळ लागते. आपण सहज विचार करतो, अरे यार, या रात्री ते जंक फूड खाल्लं होतं, नक्कीच त्यामुळे गॅस झाला आहे. आपण एखादी घरगुती गोळी घेतो आणि कुशीवर वळून झोपायचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, प्रत्येक वेळी तो गॅस नसतो. कधीतरी ती तुमच्या शरीराने दिलेली एक धोक्याची घंटा असते. आपण ॲपेंडिसायटिस असे म्हणतो. आज मी तुम्हाला एका पेशंटबद्दल मी सांगणार आहे की त्या पेशंट, त्याचं नाव राहुल. तो 25 वर्षाचा तरुण एक ऑफिसचं टार्गेट करण्यासाठी च्या नादात बाहेरचं खाणं व बेकरीचे पदार्थ तासनतास एका जागी बसून तो काम करत असेल. एके दिवशी त्याच्या एक बेंबीजवळ दुखापत झाली. त्यानंतर त्याने दुर्लक्ष केलं, पण बरोबर 12 तासानंतर ती वेदना पोटाच्या उजव्या बाजूला खाली सरकली. ती कळ इतकी भयानक होती की राहुलला श्वास घ्यायलाही त्याला त्रास होत होता आणि तो घामेघूम झाला. त्याला उलट्याही झाल्या. त्यानंतर घरच्यांनी त्याला तातडीने रात्रीला हॉस्पिटलला आणले आणि त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करावी लागेल. त्याला निदान झालं. राहुलला अपेंडिक्स याने सुजलं होतं आणि ते फुटण्याच्या मार्गावर होतं. पण राहुलच्या शरीरात नेमकं काय चाललं होतं, चला शरीराच्या आत जाणून पाहूया. आपल्या मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीला एक लहान बोटासारखी पिशवी असते, तिला आपण अपेंडिक्स असे म्हणतो. राहुलच्या आहारात फायबर याचं अजिबात नव्हतं. त्यामुळे कडक खाल्लेल्या मलाचा एक छोटासा खडा त्या अपेंडिक्सच्या तोंडात जाऊन अडकला होता. आता विचार करा, एका नळीचा रस्ता जर बंद झाला तर अपेंडिक्स आत तयार होणारा स्राव बाहेर येऊ शकला नाही. तो आपल्या आत साचू लागला. अपेंडिक्स एका फुग्यासारखा फुगायला लागतो. त्यात बॅक्टेरियातील तो हल्ला करतो. कारण आतून तयार झालेला. तर राहुल अजून का तास उशिरा हॉस्पिटलमध्ये आला असता तर अपेंडिक्स फुगा पोटात फुटला असता. संपूर्ण शरीराचा विषारी पू पसरला असता. हा जीवघेणा प्रसंग असू शकला असता. पण सुदैवाने राहुल वेळेत पोचायला आणि त्यातून कसलाही मोठा चीर न देता लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीसारखी शस्त्रक्रिया करणे. पोटांवर फक्त 3 छोटे छिद्र तयार करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुल हसत खेळत आपल्या पायांवर चालत घरी गेला. मित्रांनो, घाबरून जाऊ नका. प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज पडेलच असं नाही. तर तुम्ही अगदी सुरुवातीलाच आलात आणि सोनोग्राफीमध्ये अपेंडिक्स फुटलेलं नसेल तर कधीकधी फक्त सलाईनमधून दिलेल्या अँटीबायोटिक्स आपण ही सूज कमी करू शकतो. डॉक्टर तुम्हाला अशा वेळी काही घरगुती उपचारही सुचवू शकतात, असे की दाणा मेथीचे पाणी, त्यातल्या त्यात पुदिनाचा चहा आणि जिरे आलं टाकलेलं ताक. या सर्व गोष्टी अपेंडिक्सची सूज आणि इन्फेक्शन नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी उपयोग होतो. पण लक्षात ठेवा, हे उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व स्वतःच्या मनाने करायचे नाहीत. मेडिकल सायन्सने डेटा सांगतो की 10 पैकी एका व्यक्तीला आयुष्यातील कधीतरी अपेंडिक्सचा त्रास होऊ शकतो. आणि आजकालच्या हाय शुगर आणि हाय फॅट फायबर नसलेल्या वेस्टर्न डाएटमुळे तरुणांवर हाच प्रमाण खूप वेगाने वाढत चाललेला आहे. म्हणून आजपासून एक नियम बनवा. जर तुम्हाला बेंबीकडून व उजव्या बाजूला काही खाली सरकणारी तीव्र वेदना जाणवली तर गॅस समजून अंगावर काढू नका. लगेच डॉक्टरकडे जा. कारण डॉक्टरांकडे वेळीच उपचार घेतल्यावर त्यातल्या त्यात तुमच्या आहारात बदल करा. मोड आलेली कडधान्ये खा, पालेभाज्या त्यांच्यात समावेश करा, त्यातली त्यात बेकरीचे पदार्थ बंद करा आणि दिवसाला किमान 10 ते 12 ग्लास पाणी नक्की प्या. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या व तुमचं शरीर तुम्हाला नेमकी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असत. फक्त ते ऐकायला शिका. आणि जर त्याबद्दल तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटत असेल ह्या व्हिडिओमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाबरोबर शेअर नक्की करा. माझ्या हेल्थ विथ डॉक्टर गौरव
या सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.